जानेवारी महिन्यातील एका थंडीच्या रात्री जेव्हा सुमित्राजी आणि रमेशजी आरामात झोपले होते तेव्हा अचानक फोन वाजला. फोनची रिंग ऐकून अचानक सुमित्राजींच्या मनात एक वेदना जाणवली. त्यांनी वेळ बघितली तेव्हा रात्रीचे 1 वाजले होते. मनात एक अज्ञात भीती निर्माण झाली होती. तरीही हिंमत एकवटून सुमित्राजींनी कॉल उचलला आणि दुसऱ्या बाजूने त्यांनी जे काही ऐकलं ते जणू कोणीतरी शिसे वितळून त्यांच्या कानात टाकले होते असं वाटत होतं. त्यांच्या मनाला जो धक्का बसला होता त्याबद्दल मी सांगू शकत नाही. संपूर्ण शरीर सुन्न झाल्यासारखं वाटत होतं. आशेच्या नजरेने दरवाजाकडे बघत त्या काही वेळ गप्प बसल्या आणि मग आश्चर्याने म्हणाल्या, नाही इथे. हे बोलता बोलता त्या गप्प झाल्या. मोबाईल त्यांच्या हातातून खाली पडला. नंतर सुमित्राजी खाली बसल्या. अरे सुमित्रा, उठ. काय झालं तुला? कोणाचा कॉल होता? काहीतरी बोल सुमित्रा, माझा जीव जातोय. रमेशजी आश्चर्यचकित स्वरात बोलले. मग सुमित्राजी म्हणाल्या, हितेशचा फोन होता. रमेशजी जावयाचं नाव ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावर तिरस्काराचे भाव उमटले आणि ते कडक आवाजात म्हणाले, आता काय बोलला तो निर्लज्ज माणूस? आपली मुलगी सानिकाला? हे सांगताना सुमित्राजी रडू लागल्या. काय झालं सानिकाला? रमेशजींनी काळजीच्या स्वरात त्यांना विचारले. तेव्हा सुमित्राजी म्हणाल्या, मला माहीत नाही. ती संध्याकाळपासून बेपत्ता आहे. तिच्यासोबत तिची छोटी मुलगी पण आहे. तिच्या सासरचे लोक खूप वेळापासून तिचा शोध घेत आहेत. त्यांनी विचारण्यासाठीच आपल्याला कॉल केला होता. ती माहेरी आली आहे का? सानिका बेपत्ता आहे, पण ती इथे आली नाही. तर ती कुठे गेली असेल? हे सांगताना रमेशजी यांचा गळा भरून आला होता. ते खूप घाबरले होते. तर सुमित्राजी म्हणाल्या, माहीत नाही ती कुठे असेल, कोणत्या स्थितीत असेल. किती वेळा मी तुम्हाला सांगितलं होतं, आपली मुलगी खूप त्रासात आहे. ते लोक तिला प्रत्येक क्षणी त्रास देतात. आता आपण तिला इथे राहू द्यायला नकोय. तिला इकडे आणा. पण तुम्ही माझं कुठे ऐकलं? खूप दुःखी झाली होती माझी मुलगी. त्या लोकांच्या अत्याचाराचे तिला खूप वाईट वाटले. ती असंच फोनवरती रडत नव्हती. सावित्रीजी रडत रडत बोलत होत्या. तेवढ्यात अचानक त्यांच्या मनात एक विचार आला आणि त्या घाबरून ओरडू लागल्या. त्यांच्या घराजवळून एक नदी वाहते. त्या नदीत कुठेतरी बुडून. मग रमेशजी त्यांना जोरात म्हणाले, थांब सावित्री, जे तुझ्या मनात येतं ते तू बोलत आहेस. असं पण असू शकतं. तिथून नाराज होऊन सानिका तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली असण्याचीही शक्यता आहे. तिला तिच्या मैत्रिणीला भेटावेसे वाटले असावे, पण सासरचे लोक नकार देतील असा विचार करून ती त्यांना न सांगता तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली असावी. कोणास ठाऊक ती उद्या परत येईल असं म्हणत रमेशजी आपल्या पत्नी सावित्रीला धीर देत होते. पण मनातले मनात त्यांना आपल्या मुलीची खूप काळजी वाटत होती. तेव्हा सावित्रीजींनी आपल्या पतीकडे रागाने पाहिलं आणि त्या म्हणाल्या, ठीक आहे, उद्यापर्यंत परतेल का माझी मुलगी? कुठे परत येईल? त्या सासरच्या घरात, ज्या लोकांनी तिचं आयुष्य दयनीय केलं होतं, ज्यांनी तिला मारण्याचा विचार केला होता. का ती तिच्या आईवडिलांकडे येईल, जे तिला मरताना प्रत्येक क्षणी पाहत होते, तरी ते तोंडात दही घेऊन बसले होते. भीतीने गुदमरल्यासारखं आणि अस्वस्थतेमुळे तिचे जगणे कठीण झाले असताना तिच्यापुढे दुसरा कोणता पर्याय उरला होता का? जेव्हा जीव गमवावा लागणार होता, मग असे क्षणाक्षणाला का मरायचं? एका झटक्याने जीव का जाईना? या विचाराने आपल्या मुलीने हे पाऊल उचलले असावे. हे सांगताना सावित्रीजी घाबरत होत्या, पण त्यांच्या मनाच्या वेदना थोड्याही कमी झाल्या नाहीत. सावित्रीजी आणि रमेशजी त्यांच्या खोलीतून येणाऱ्या आवाजांनी त्यांची धाकटी मुलगी तनिषा हिलाही जाग आली. एवढ्या रात्री काय झाले हे जाणून घेण्यासाठी तनिषा त्यांच्या खोलीत आली. पण आईवडिलांची अवस्था पाहून ती थक्क झाली. काय झालं आई? शेवटी असं काय झालं आहे? सावित्रीजींना खांद्यांना धरून तनिषाने विचारलं. तेव्हा सावित्रीजी म्हणाल्या, बेटा, आज सानिकाशी तुझं बोलणं झालं होतं का? नाही आई, मला काहीच बोलली नाही दीदी. पण काय झालं? तनिषा, ते सानिका गुडियासह सासरचं घर सोडून निघून गेली आहे. अजून ती घरी परतली नाही. काय? दीदी कुठे गेली? तनिषा आश्चर्यचकित होऊन म्हणाली, माहीत नाही बेटा. तिच्या मैत्रिणींना फोन करून बघा. माझ्या मुलीची काय अवस्था असेल कोणास ठाऊक. हे सांगताना सावित्रीजी यांचा श्वास वर जाऊ लागला. तनिषा तात्काळ उठली
आणि त्यांना इन्हेलर दिले. आधार देत त्यांना बेडवर बसवले. आई, तू तुझी काळजी घे, सगळं काही ठीक होईल, दीदीला काही होणार नाही. सकाळ होताच मी माझ्या दीदीच्या सर्व मैत्रिणींना फोन करून विचारेल. घरातील सर्व सदस्यांचा जीव सानिकामध्ये अडकला होता. पण यावेळी सानिकाला शोधणं सोपं काम नव्हतं. सकाळीच कुठेतरी जाता येत होतं. इथे सावित्रीजींना प्रत्येक क्षण घालवणं अवघड झालं होतं. तर इकडे सावित्रीजींना अश्रू थांबवणेही कठीण जात होते. त्यांच्या डोळ्यातून नदीप्रमाणे अश्रू वाहू लागले. हळूहळू त्यांच्या दोन्ही मुलींच्या बालपणीच्या आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागल्या. जेव्हा सानिकाचा जन्म झाला तेव्हा मुलगी झाली हे ऐकून तिच्या आजीने तिला घेणं तर दूरच, तिला पाहणेही गरजेचे वाटले नाही. जबरदस्तीने सानिकाच्या वडिलांनी सानिकाला तिच्या आजीच्या स्वाधीन केले. तेव्हा गोंडस आणि दुधाळ पांढऱ्या जपानी बाहुलीसारखी मुलगी पाहून तिच्या आजीचा चेहरा उजळला. लगेचच त्यांनी सानिकाचे चुंबन घेतले होते. त्यानंतर 2 वर्षांनी तनिषाचा जन्म झाला. दोन्ही मुली आईवडिलांच्या 2 डोळ्यांसारख्या होत्या. क्षणभरही त्या दृष्टीआड झाल्या तर सावित्रीजींना चैन पडत नव्हते. दोन्ही मुली घराच्या अंगणात जरी खेळत असल्या तरी 2-2 मिनिटांनी त्या त्यांना पाहण्यासाठी स्वयंपाकघरातून बाहेर यायच्या. हळूहळू दोन्ही मुली मोठ्या होऊ लागल्या. दोघी पण शिक्षणात फार हुशार होत्या. पण सानिकाला घरच्या कामात रस नव्हता. जेव्हा 17 वर्षाच्या सानिकाने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तेव्हा सावित्रीजी नेहमीच सानिकाला योग्य गृहिणी बनवण्याचा प्रयत्न करत होत्या. तर दुसरीकडे मोकळ्या स्वभावाची सानिका हवेत स्वतःचं घर करण्याचा प्रयत्न करत होती. प्रत्येक वेळी तिची आई तिला स्वयंपाकघरात घेऊन जायची. तेव्हा तिचं अस्वस्थ मनाला काहीतरी वेगळंच स्वप्न पडू लागायचं. ती नेहमी म्हणायची, आई, मुलींनी घरची कामं का करावे? बाबांसारखं बॅग घेऊन ऑफिसला पण मी जाऊ शकते. पण सावित्रीजी काही ऐकणार नव्हत्या. शेवटी सानिका घरातील सर्व कामात हुशार झाली. सावित्रीजी यांना समजत होतं, जेव्हा सानिका कॉलेजमध्ये जायची तेव्हा त्या तिच्या सुरक्षेचा विचार करत किती चिंतेत असायच्या. एके दिवशी कॉलेजमधून परतायला सानिकाला 2 तास उशीर झाला. तेव्हा सावित्रीजी अस्वस्थ झाल्या. रमेशजी त्यांना समजावत होते की तिला काही कामामुळे उशीर झाला असावा. पण आईचं मन कुठे त्यांचं ऐकत होतं. कधी त्या छतावर उभं राहायच्या तर कधी दारात थांबून दूरच्या गल्लीपर्यंत पाहू लागल्या. डोक्यात विचार सुरू झाले. काळ वाईट आहे. आता माणसांमध्ये माणुसकी कुठे उरली आहे? आजकाल नातेवाईकांवरही विश्वास ठेवता येत नाही. मग रस्त्यावरच्या माणसांवर विश्वास का ठेवायचा? फक्त मुलगी सुखरूप घरी परतायला हवी. काही वेळाने सानिका त्यांना दूरून येताना दिसल्यावर सावित्रीजींनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी सावित्रीजी म्हणाल्या, देवा, आता यावेळी मी 101 रुपयांचा प्रसाद वाटेल. असं म्हणत त्यांनी देवाचे आभार मानले. आज कॉलेजमधून परत यायला तुला वेळ का लागला? माहीत आहे का तुला, मला तुझ्याबद्दल किती काळजी वाटत होती. तू दररोज दुपारी 3 वाजता घरी परत येत असतेस. आज तुला पूर्ण 2 तास उशीर झाला आहे. अगं आई, यात काळजी करण्यासारखं काय आहे? खरं तर मी कॉलेजच्या NSS युनिटीचा एक भाग आहे, ज्यामध्ये राष्ट्रसेवा आणि समाजसेवेचे गुण शिकवले जातात. म्हणूनच कधीकधी सरावासाठी थांबावे लागते. अरे, काही गरज नाही अशा समाजसेवा करायची. तू फक्त वेळेवर घरी येत जा. आजकाल कोणाचा काय भरोसा? सावित्रीजींनी चिडून म्हटल्यानंतर सानिका एकदम हसली आणि म्हणाली, अगं आई, एवढी का घाबरतेस? मी लहान मुलगी आहे का? आजकालच्या मुली अंतराळात पोचल्या आहेत. त्यांच्या घरच्यांना त्यांची काळजी नाही वाटत. तेव्हा सावित्रीजी म्हणाल्या, अरे बेटी, तुला माहीत नाही काळ किती वाईट आहे. आजकाल अनेक मुली ॲसिड हल्ल्याच्या बळी ठरत आहेत. आणि रोज वर्तमानपत्रात आणि TV वर येणाऱ्या बातम्या पाहून कोणत्याही मुलीच्या आईला भीती वाटणार नाही का? पोलीस आणि प्रशासनाचा कडकपणा फक्त सांगितला जातो, पण खरं तर आजकाल कोणाच्याही मनात पोलीस आणि कायद्याची भीतीच उरलेली नाही. सावित्रीजी गंभीर स्वरात बोलत होत्या. तेवढ्यात सानिका त्यांना हसत म्हणाली, आई, विनाकारण इतका त्रास करून का घाबरत राहतेस? आमच्या कॉलेजमध्ये इतर शहरातून आणि गावातून आलेल्या मुली पण आहेत. बाकी कोणाचं मला माहीत नाही. मला फक्त माझ्या मुलांची काळजी आहे. आणि यापुढे तुला घरी यायला उशीर झाला तर मला ते सहन होणार नाही. सोडून दे ही समाजसेवा. कोणतं मेडल मिळणार आहे तुला या गोष्टींमध्ये भाग घेऊन? तेव्हा सानिका म्हणाली, अगं आई, माझं तर स्वप्नच आहे UPSC पास करून देशाची सेवा करायचं. एक दिवस तुला तुझ्या मुलीचा अभिमान वाटेल. हे मी हमीसह सांगत आहे तुला.
आज सानिकाचे ते सर्व शब्द आठवून सावित्रीजींचे हृदय थरथर कापू लागले. किती मोठे स्वप्न होते माझ्या मुलीच्या डोळ्यात. तिचे सर्व स्वप्न चकनाचूर झाले फक्त आपल्या एका चुकीमुळे. खरं तर कॉलेज पूर्ण झाल्यावर सावित्रीजी आणि रमेशजी यांनी तिच्यासाठी नातं शोधायला चालू केलं. सानिकाने तिच्या आईवडिलांना पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला होता की तिला आता लग्न करायचे नाही, नागरी सेवा परीक्षेची तिला तयारी करायची आहे, तिला काहीतरी सिद्ध करायचं आहे. पण त्यांनी तिचं एक ऐकलं नाही. बेटी, आम्हाला फक्त एवढीच इच्छा आहे की तुझे हात लवकर पिवळे करून आम्ही तुझ्या सुरक्षिततेबद्दल खात्री बाळगू शकतो. त्यामुळे लग्न कर आणि स्वतःचा संसार आणि कुटुंबाची काळजी घे. त्यानंतर तुझी धाकटी बहीण तनिषा हिचा विचार आम्हाला करायचा आहे. असं म्हणत रमेशजींनी तिचं भवितव्य ठरवलं होतं. मुलींसाठी स्थळ पाहायला त्यांनी चालू केलं होतं. पण सोबतच हुंडालोभी लोकांकडून मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना ऐकून ते खूप घाबरले होते. आपली फसवणूक होणार नाही याची पुरेपूर ते काळजी घेत होते. शेवटी एका मध्यस्थ्यांनी त्यांची हितेश आणि त्यांच्या कुटुंबियांशी ओळख करून दिली आणि त्यांनी ते कुटुंब श्रीमंत असल्याचेही त्यांना सांगितले. त्यांची हुंड्याची मागणी नाही. त्यांनी हितेशच्या आईवडिलांना स्पष्ट शब्दात सांगितले की हुंडा घेण्यावर आम्ही पण विश्वास ठेवत नाही. काय कमी आहे आमच्या घरात? असं असलं तरी बाप आपल्या मुलीला जे पाहिजे ते देऊ शकतो. पण आमची काहीच मागणी नाही. 15 दिवसात लग्न व्हावं एवढीच आमची इच्छा आहे. हितेशच्या आईवडिलांचे विचार जाणून सावित्रीजी आणि रमेशजी समाधानी झाले. त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाला. पण शगुन समारंभाच्या 1 दिवस अगोदर मध्यस्थ्यांचा फोन आला. हे बघा दादा, तुम्ही सगळी व्यवस्था व्यवस्थित कराल, पण त्या मुलाच्या घरच्यांना फक्त नातेवाईकांसमोर त्यांचा मान राखायचा आहे. त्यामुळे शगुनच्या ताटात किमान 5 लाख रुपयांची रक्कम रोख ठेवा आणि मुलाचे आईवडील आणि बहिणीसाठी सोन्याचे दागिने पण असावेत. बाकी तुम्हाला जे काही द्यायचे आहे ते तुमची इच्छा आहे. हे ऐकून रमेशजी काळजीत पडले. पण नंतर त्यांनी विचार केला. मुलाकडच्या लोकांनी एकच मागणी केली आहे असा विचार करून त्यांनी ती मान्य केली. सर्व तयारी आनंदी वातावरणात चालू होती. पण लग्नाच्या 3 दिवस आधी सावित्रीजींना त्या मुलाच्या आईचा फोन आला. त्या म्हणाल्या, ताई, तुम्ही तुमच्या नातेवाईकांना जे कपडे घालाल ते ब्रँडेड असावेत अशी आमची इच्छा आहे. प्रत्येक नातेवाईकांच्या साडीची किंमतही किमान 1000 रुपये असावी. हे ऐकून सावित्रीजींना जरा वाईट वाटले. पण तरीही त्यांनी कोणताही विरोध न करता त्यांचे म्हणणे स्वीकारले. मग दुसऱ्या दिवशी त्या मुलाचे वडील म्हणाले, अहो रमेशजी, तुम्ही तुमच्या जावयाला कोणती गाडी देणार आहात? तेव्हा रमेशजी म्हणाले, पण भाऊ, गाडी देण्याबद्दल आपली काही चर्चा झालेली नाही. तेव्हा हितेशचे वडील म्हणाले, आजकाल हे सर्व बोलणे आवश्यक आहे का? रमेशजींच्या कपाळावर काळजीच्या रेषा उमटल्या होत्या. ते म्हणाले, हे सर्व आमच्या बजेटच्या पलीकडे आहे. अरे नाही रमेशजी, लग्नात तर काही चढ उतार होतच असतात. आम्ही तुम्हाला फक्त कळवले आहे. असे बोलत त्यांनी कॉल कट केला. तेव्हा सुमित्राजी म्हणाल्या, या लोकांची मागणी तर दिवसेंदिवस वाढतच आहे. आपल्याला आपल्या दुसऱ्या मुलीचेही लग्न करायचे आहे. पण रमेशजी म्हणाले, सावित्री, उद्या सानिकाचं लग्न आहे आणि लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आता आपण मागे वळू शकत नाही. तू सानिका आणि तनिषाला काही सांगू नकोस. मी बघेन सर्व काही. कसं तरी कर्ज घेऊन त्यांनी सर्व व्यवस्था केली. लग्न अगदी थाटामाटात पार पडले. इथे सानिकाच्या सासरच्या घरी मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. सुनेच्या रूपाने त्यांच्या घरात साक्षात लक्ष्मी आली होती. दुसरीकडे रमेशजी आणि सावित्रीजी यांनाही त्यांच्या मुलीची आता काळजी वाटत नव्हती. त्यांची मुलगी खात्यापित्या कुटुंबात गेली आहे. लग्नानंतर जेव्हा सानिका त्यांना पहिल्यांदा भेटायला आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची चमक पाहून आईवडील त्यांची सर्व काळजी विसरले होते. पण अवघ्या 2-3 महिन्यातच त्यांना सानिकाच्या वागण्यात बदल दिसू लागला. जी सानिका फोनवर आनंदात बोलायची तीच सानिका आता फक्त औपचारिकता पूर्ण करून फोन ठेवायची. आईवडिलांनी काहीही विचारलं तर ती छोटे मोठे उत्तरं द्यायची. सानिका आपल्या आईवडिलांची आणि बहिणीची तब्येत विचारल्यावर पटकन फोन ठेवायची. तनिषाला हे योग्य वाटत नव्हतं. त्यामुळेच ती तिच्या बहिणीला वारंवार फोन करून तिची प्रकृती जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती. पण प्रत्येक वेळी सासरचे कोणीतरी फोन उचलायचे आणि एकदा हितेशच्या बहिणीने तनिषाला गमतीने टोमणा मारला की किमान नवविवाहित जोडप्याला प्रायव्हसी देत जा, त्यांना एकांतात वेळ घालवू दे. वारंवार फोन करून त्यांना त्रास देणे ही चांगली गोष्ट नाही.
तनिषाने जेव्हा ही गोष्ट तिच्या आईवडिलांना सांगितली तेव्हा ते म्हणाले, ही गोष्ट अगदी बरोबर आहे, आपण त्यांना जास्त कॉल नाही केला पाहिजे. कसं तरी त्यांना आपल्या मुलीशिवाय जगण्याची सवय लागली. शेवटी एके दिवशी सावित्रीजींचा फोन आला आणि त्यांच्या कानावर गुदमरलेला आवाज ऐकायला आला. आई, आपली खूप फसवणूक करण्यात आली आहे. माझे सासरचे लोक चांगले नाहीत. हे लोक खूप लोभी आहेत. ते माणसांच्या वेशात राक्षस आहेत. सानिका बेटी, काय बोलतेस? सावित्रीजींचे मन भरून आले. पण मुली, आम्ही तुझ्या लग्नात कोणतीही कमतरता ठेवली नाही, तरीही तुझ्या सासरच्या लोकांची तक्रार आहे. तेव्हा सानिका रडत रडत म्हणाली, माझे आयुष्यच उद्ध्वस्त झाले आहे आई. या लोकांनी आपल्याला त्यांच्या स्वतःच्या व्यवसायाबद्दल सांगितले होते. खरं तर प्रत्यक्षात तो व्यवसाय त्यांचा अजिबात नाही. तुमचा जावई बेरोजगार आहे. सत्य बाहेर येऊ नये म्हणून त्यांनी लवकर लग्न करण्यास सांगितले होते. या लोकांमध्ये लोभीपणा ठासून भरलेला आहे. सुरुवातीला त्यांचे माझ्याशी खूप वर्तन चांगले होते, पण एके दिवशी माझ्या सासूबाई माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काही पैशांची गरज आहे, पण पैशाची व्यवस्था करायला थोडा वेळ लागेल. म्हणूनच सुनबाई, तू तुझ्या वडिलांकडून 6 लाख रुपये घेऊन ये. पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितले, नुकतेच माझ्या वडिलांनी माझे लग्न केले आहे. त्यांनी लग्नात त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च केला आहे. आता मी त्यांना मला पैसे द्या असं कसं म्हणू शकते? तर सासू म्हणाली, आम्ही कोणते कायमचे पैसे मागत आहोत, फक्त कर्ज म्हणून द्या. बिझनेस सेटल झाल्यावर आपण त्यांचे पैसे परत करूया. त्याचवेळी हितेश पण तिथे आला आणि तो म्हणाला, सानिका, आता तू या घरात राहतेस, त्यामुळे तुला तुझ्या वडिलांपेक्षा तुझ्या घरची जास्त काळजी असायला हवी. आत्ताच्या आत्ता तू तुझ्या आईवडिलांच्या घरी जा आणि आम्हाला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न देता पैसे घेऊन ये. पण आई, मी त्यांना सांगितलं आहे, काहीही झालं तरी मी माझ्या वडिलांना पैसे मागणार नाही. फक्त याच गोष्टीवरून ते माझ्यावर रागावले आहेत. रात्रंदिवस ते माझा छळ करतात. कधी मला ते घराबाहेर पडू देत नाहीत. मला फोनवर पण कोणाशी बोलू देत नाहीत. मी कोणाला काही सांगेन म्हणून. त्यांची लाडकी मुलगी सानिकाची व्यथा ऐकून सावित्रीजींचे मन भरून आले. मग त्या थरथरत्या स्वरात म्हणाल्या, हे काय सांगत आहेस तू सानिका? मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे आई. पण सानिका, आता तू कुठून फोन करतेस? खरं तर माझे सासू सासरे कुठेतरी बाहेर गेले आहेत. हितेशही पहाटेच बाहेर गेला होता. माझी नणंद आंघोळीला गेल्यावर मी गुपचूप तिचा फोन घेऊन आले आहे, कारण तुझ्याशी बोलता यावं म्हणून. आई, ठीक आहे, आता मी फोन ठेवते. माझ्या नंदेने बघितले तर माझी काही खैर नाही. आई, तू एकदा बाबांशी या विषयावर बोल. ते नक्कीच कठोर कारवाई करू शकतील. एवढं बोलून सानिकाने फोन ठेवला. पण फोन बंद करूनही सावित्रीजी मोबाईल कानाशी धरून दगडाच्या पुतळ्यासारख्या उभा होत्या. त्यांच्या हृदयाला धक्का बसल्यासारखं वाटलं होतं. त्यांनी रमेशजींना फोन केला आणि लवकर घरी यायला सांगितलं. सावित्रीजींच्या घाबरलेला आवाज ऐकून रमेशजी आपलं काम पूर्ण न करता घरी पोचले आणि सावित्रीजींनी रडत रडत संपूर्ण गोष्ट त्यांना सांगितली. आपल्या लाडक्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची खरी गोष्ट ऐकून रमेशजींच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा सावित्रीजी त्यांना रडत रडत म्हणाल्या, आता तुम्ही काहीतरी करा. मला माहीत नाही माझी मुलगी त्या क्रूर लोकांमध्ये गुदमरून कशी जगत असेल. अगं सावित्री, नाही, ही हिंमत हरण्याची वेळ नाही. त्याऐवजी आपण शांततेने विचार करूया. उद्या सकाळी आपण तिला भेटायला गोरखपूर येथे जाऊया. आपल्याला भेटल्यावर तिला थोडं प्रोत्साहन मिळेल. आपण काही दिवस तिला आपल्या घरी आणण्याचाही प्रयत्न करूया. दुसऱ्या दिवशी ते दोघं सानिकाच्या घरी पोचले. सावित्रीजींनी आपल्या मुलीकडे पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. जो चेहरा फुलासारखा फुललेला दिसत होता, आज त्याच चेहऱ्यावरची चमक दूर निघून गेली होती. पाहुणचार तर दूरच, पण लग्नाच्या वेळी त्या माणसांच्या चेहऱ्यावर त्यांना आनंद दिसत होता. आज त्याच माणसांच्या चेहऱ्यावर फक्त राग दिसत होता. तिथे उभे राहिल्यावर त्यांना असे वाटत होते जसे जेलरसमोर एखादा गुन्हेगार उभा आहे. जेव्हा त्यांच्या मुलीला सानिकाला भेटल्यावरही त्या मोकळेपणाने तिच्याशी बोलू शकल्या नाहीत, कारण सर्व लोक तिथेच उभा होते. औपचारिक संभाषण सोडून सानिका काही बोलू शकली नाही. शेवटी हिंमत एकवटून त्यांनी सानिकाच्या सासऱ्यांना विचारले, भाऊ, तुम्ही मला परवानगी दिलीत तर मला माझ्या मुलीला काही दिवसांसाठी घरी घेऊन जायचं आहे.
पण समोरून बोथट शब्दात त्यांना नाही ऐकू आलं. पुढच्या आठवड्यात बहिणीच्या मुलीचे लग्न आहे आणि सर्वांना लग्नामध्ये जाणे आवश्यक आहे असे बोलून त्यांनी सानिकाला पाठवण्यास त्यांना नकार दिला. ठीक आहे, आम्ही त्यानंतर काही दिवस सानिकाला आमच्यासोबत घरी घेऊन जाऊ असं बोलून दोघेही तिथून निघून गेले. आज रमेशजी आणि सावित्रीजी स्वतःला असह्य समजत होत्या. दोघेही आपल्या मुलीच्या सासरच्या घरातून जड अंतकरणाने परतले होते. अशा उदासीन आणि अपमानास्पद वातावरणात 2 तास घालवणे त्यांच्यासाठी कठीण झाले होते. त्यांची मुलगी 24 तास त्याच वातावरणाचा सामना करते. विचार करतच त्यांचे मन रडत होते. सावित्रीजींच्या डोळ्यात अश्रू पाहून रमेशजी म्हणाले, अगं काय झालं सावित्री? 16 दिवसांनी सानिकाच्या मैत्रिणीचे लग्न आहे. तेव्हा आपण सानिकाला काही दिवस आपल्या सोबत राहायला बोलवूया. 15 दिवस कधी निघून गेले ते समजलेच नाही. सानिका तिच्या आईवडिलांच्या घरी दिल्लीला तर आली होती, पण फक्त तिच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी. ती तिच्या नवऱ्यासोबतच आली होती. प्रयत्न करूनही आईवडील आपल्या जावयांसमोर आपल्या मुलीशी बोलू शकले नाहीत. तनिषाला पण तिच्या बहिणीशी खूप बोलण्याची तळमळ होती. हितेश 2 मिनिटांसाठी वॉशरूममध्ये गेला. त्यामुळे सावित्रीजी आणि तनिषाला सानिकाशी बोलण्याची संधी मिळाली. तिला हलक्या फुलक्या साडीमध्ये पाहून तनिषा रागाने तिला म्हणाली, हे काय दीदी, तू तुझ्या मैत्रिणीच्या लग्नाला नीट तयारी करूनही आली नाहीस. तुझ्या गळ्यात दागिने पण नाहीत आणि अंगावर चांगले कपडे पण नाहीत. तेव्हा सानिका डोळ्यात अश्रू आणत तिला म्हणाली, तनिषा, मी कोणते दागिने घालू? माझे सर्व दागिने आणि कपडे त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ठेवले आहेत. मला तर पाहू पण दिले नाही दागिने आणि कपडे. हे ऐकून तनिषा आणि सावित्रीजींचे हृदय हादरून गेले. तेव्हा त्या म्हणाल्या, पण बेटी, आम्ही दिलेले सामानही तुझ्या घरी दिसत नव्हते. सानिका म्हणाली, कसे दिसणार आई? किती उत्साहाने तू मला घरातील प्रत्येक वस्तू दिली होतीस. TV, फ्रीज, AC, सोफा, वॉशिंग मशीन सर्व काही त्या लोकांनी विकलं आहे. तेवढ्यात समोरून सानिकाचा नवरा हितेश येताना दिसला. म्हणून सर्वजण नॉर्मल असल्यासारखं करत होते. सावित्रीजी सानिकाचे पती हितेशाला म्हणाल्या, काही दिवसांसाठी सानिकाला इथे राहू द्या. यावेळी पण त्यांना नाही ऐकायला मिळाले. यावेळी निमित्त असे होते की त्या दोघांना दुसऱ्या दिवशी हितेशच्या मित्राच्या घरी जेवायला जायचे होते. तेव्हा रमेशजींनी खिशातून एक मोबाईल काढला, जो त्यांनी सानिकासाठी विकत घेतला होता. तो मोबाईल देताना ते तिला म्हणाले, तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू आमच्याशी बोलू शकतेस. तेव्हा हितेश म्हणाला, चल सानिका, आपल्याला आता उशीर होत आहे. हितेश सानिकाला म्हणाला आणि त्याच रात्री ते दोघं त्यांच्या घरी परतले. पण सानिकाने तिच्या सासरच्या लोकांबद्दल जे सांगितले ते ऐकून सावित्रीजींचं मन शांत राहत नव्हतं. त्या गप्प बसल्या नाहीत. त्या म्हणाल्या, माझ्याकडे जादूची कांडी असती तर माझ्या मुलीच्या वाटेत येणारे दुःखाचे सर्व काटे मी काढू शकले असते आणि तिच्या वाटेत मी आनंदाची फुले पसरवू शकले असते असे म्हणत सावित्रीजी रडू लागल्या. पण दुसरीकडे रमेशजींच्या मनाला समाधान वाटत होतं. निदान आता तरी सानिका तिच्या माहेरी कॉल तर करू शकेल. पण दुसऱ्या बाजूने सावित्रीजींना ज्याची भीती वाटत होती अगदी तेच झाले. सानिकाचा फोनही तिच्या नवऱ्याने हे सांगून हिसकावून घेतला, तू याचं काय करणार? हा नवीनतम डिझाईन मोबाईल माझ्यासाठी चांगला असेल. असो, मला नवीन मोबाईल हवाच होता. तुला तुझ्या आईवडिलांच्या घरी बोलायचंच असेल तर आईचा फोन तू घेत जा. काही दिवसांनी भिकाऱ्यांसारखं तिने तिच्या सासूकडे मोबाईल मागितला तर सासूने तिच्याकडे तिरकस नजरेने बघितलं. त्यांचं असं पाहणं बघून सानिकाने रक्ताचा घोट घेतला. गप्प बसून ती परत तिच्या खोलीत आली आणि बसली. सानिकावरचे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच होते. स्वयंपाक करायला थोडाही उशीर झाला की तिचा नवरा जवळ असलेली कोणती पण वस्तू तिला फेकून मारायचा. तिच्या हातातून एखादी काचेची वस्तू निसटून जर पडली तर तिची नणंद पण तिचा हात फिरवायला उशीर करत नव्हती. एके दिवशी हितेशचा मोबाईल रूममध्ये पडलेला पाहून सानिकाने तिच्या आईवडिलांना फोन करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा हितेशने रूममध्ये येऊन सानिकाच्या गालावर जोरात चापट मारली आणि तो तिला म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मोबाईलला हात लावण्याची? मग त्याने तिचा चेहरा धरला आणि किंचाळला, भविष्यात तू माझ्या कोणत्याही गोष्टीला हात लावलास तर मी तुला जिवंत सोडणार नाही.
सानिका पुन्हा एकदा कशी तरी सासरच्या कैदेतून बाहेर आली आणि तिने तनिषाला कॉल केला. तनिषाने फोन उचलला तेव्हा सानिकाने रडत रडत तिची सगळी कहाणी तिला सांगितली. तनिषा, आता मला हे सर्व सहन होत नाही. बाबांना सांग मला या नरकातून लवकरात लवकर बाहेर काढा, नाही तर मी जगणार नाही. एवढं बोलून सानिकाला अश्रू अनावर झाले. त्यावेळी सावित्रीजी आणि प्रशांतजी बाजारात गेले होते. ते दोघं घरी परतताच तनिषा त्यांना म्हणाली, आई का गं, सानिका दिदी कॉलेजला गेल्यावर तुला तिच्या सुरक्षेची खूप काळजी वाटत होती ना? एकदा जा आणि दिदीच्या सासरी काय घडत आहे ते बघ. ती त्या क्रूर लोकांमध्ये सुरक्षित आहे का? अगं आई, चापट मारणे ही खूप छोटी गोष्ट आहे. तिथे दिदीला किती यातना सहन कराव्या लागत असतील. ते लोक तिला मारूनच शांत होतील. मुलीचे म्हणणे ऐकून रमेशजी म्हणाले, परंतु तनिषा, तुझ्या लग्नाचे बोलणे चालू आहे. जर त्यांना समजले तुझी मोठी बहीण आपल्या माहेरात येऊन राहत आहे तर ते लोक या घराशी नातं जोडणार नाहीत. तेच काय, इतर कोणीच आपल्यासोबत नातं जोडणार नाही. त्यांना वाटेल की पालकांच्या संगोपनात कमतरता होती. नाही बाबा, एका मुलीच्या लग्नासाठी तुम्ही दुसऱ्या मुलीचा त्याग करणार आहात का? आणि तसे पण माझ्या दिदीची अवस्था बघून मला लग्न करायची इच्छाच नाही. आपल्या मुलीची स्थिती जाणून घेतल्यानंतर सावित्रीजी म्हणाल्या, कृपया माझ्या मुलीला त्वरित घरी परत आणा. जर त्या लोकांनी तिला पाठवले नाही तर जबरदस्तीने आणा. पण खोटी इज्जत आणि प्रतिष्ठेच्या नावावर मी माझ्या मुलीचा त्याग करू शकत नाही. तेव्हा रमेशजी म्हणाले, सावित्री, मला समजून घेण्याचा तू प्रयत्न कर. थोड्याच दिवसात सानिकाच्या मांडीत एक लहान बाळ खेळत असेल तेव्हा तिच्या सासरच्या घरात आपोआपच तिची जागा निर्माण होईल. मला खात्री आहे. आणि तरीही जर ते लोक सुधारलेच नाहीत तर मी समाजातील लोकांना त्यांच्या घरी जमवतो. समाजात त्यांचा अपमान होताना पाहून त्यांना त्यांचे वर्तन बदलावेच लागेल. काही दिवसांनी सानिकाने एका लहान मुलीला जन्म दिला. पण मुलीला जन्म दिल्यानंतर सासरच्या लोकांच्या नजरेत ती आणखीनच गुन्हेगार बनली. आता रोजच्या रोज सासूबाई आपल्या मुलाचे लग्न लावून देण्याच्या धमक्या सानिकाला देऊ लागल्या. त्या सानिकाला म्हणाल्या, सानिका, तुला या घरात राहायचं असेल तर तुझ्या वडिलांना लगेच पैशाची व्यवस्था करायला सांग. सानिकाची सासू म्हणाली. तेव्हा सानिका म्हणाली, पण आई, मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं आहे, त्यांच्याकडे आता पैसे नाहीत. बरं, असो, तुझ्या वडिलांचं घर आहे ना, ते घर विकूनच पैसे जमा करायला सांग. एक बाप आपल्या मुलीसाठी इतकं तर करूच शकतो. तेव्हा सानिका म्हणाली, आई, मुलगी तर तुम्हाला पण आहे. तुम्ही तिच्या सासरच्या लोकांना एवढे पैसे देणार आहात का? सानिका एवढं बोलली होती तेव्हा हितेश पुढे आला आणि त्याने सानिकाच्या गालावर जोरात चापट मारली. निर्लज्ज, तुझ्यात इतकी हिंमत आहे? तू माझ्या आईशी भांडत आहेस? आता सानिकाचं डोकं फिरलं होतं. तेव्हा तिची सासू म्हणाली, तू तिथेच उभी राहून आमचं तोंड बघत राहणार आहेस का? जा, चहा बनवून घेऊन ये. काही वेळाने सानिका चहाचा ट्रे घेऊन खोलीत येऊ लागली. तेव्हा तिला तिच्या नवऱ्याचे आणि सासूचे काही बोलणे कानावर आले. ती काही वेळ तिथेच उभी राहिली. आतून आवाज आला. यावेळी तिने मान्य केलं तर ठीक आहे, नाहीतर अगोदर तिच्या मुलीला मारलं जाईल, नंतर या महाराणीला मारलं जाईल. तुझ्या दुसऱ्या लग्नात आम्ही प्रचंड हुंडा घेऊ. हे ऐकताच सानिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला चक्कर येत होती. मग कशी तरी स्वतःवर नियंत्रण ठेवत ती आत आली आणि सर्वांना चहा देऊ लागली. दुसऱ्या दिवशी जेव्हा सानिकाची सासू त्यांच्या खोलीत झोपल्या होत्या आणि घरातील बाकीचे सदस्य कामात होते तेव्हा सानिका गुपचूप घरातून बाहेर पडली आणि कोणाकडे तरी मोबाईल मागून ती तिच्या आईला फोन करून म्हणाली, आई, मी ठरवलंय, आज मी माझ्या मुलीसोबत दिल्लीला येत आहे. आई, या निर्णयात माझे आईवडील माझ्यासोबत आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी मी फोन केला आहे. पण सानिका, काय झालं? मला स्पष्ट सांग. आई, माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे. आता इथं राहणं शक्य नाही. आत्तापर्यंत हे लोक माझ्यासोबत जे काही करत होते ते करत होते, पण आता हे प्रकरण माझ्या मुलांपर्यंत आलं आहे आणि आता मी हे अजिबात सहन करणार नाही. मी फक्त माझ्या घरी परत येऊ शकते का हे विचारण्यासाठी तुला फोन केला आहे. तेव्हा सावित्रीजी म्हणाल्या, पण आज तुझ्या धाकट्या बहिणीला पाहायला मुलाकडचे लोक येत आहेत. काही वेळातच ते इकडे येतील. ते गेल्यावर मी तुझ्या बाबांशी बोलेन. सानिका निराश स्वरात म्हणाली, ठीक आहे आई. एवढं बोलून तिने फोन कट केला आणि मध्यरात्री सानिका तिच्या सासरच्या घरातून गायब झाल्याची बातमी त्यांना मिळाली. अंथरुणावर पडलेल्या सावित्रीजींना कळले
की सकाळ झाली आहे. रमेशजी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मित्राचा सल्ला घेण्यासाठी बाहेर गेले होते. आता काय करावं? इकडे तनिषा सानिकाच्या मैत्रिणींना फोन करून सानिकाबद्दल विचारत होती. तेव्हा सावित्रीजी त्यांच्या खोलीच्या भिंतीवर असलेल्या सानिकाचे एक एक करून फोटो पाहू लागल्या. 2 वर्षाची हसणारी छोटी सानिका, खांद्यावर दप्तर घेऊन शाळेत जाणारी हसती खेळती सानिका, काहीतरी करण्याची जिद्द असलेली महाविद्यालयीन तरुणी सानिका, डोळ्यात खूप स्वप्न असलेली नववधू सानिका. तेवढ्यात अचानक एक न पाहिलेलं चित्र त्यांच्या डोळ्यात उमटलं. उंच पुलावरून नदीत उडी मारणारी. नाही, असं होऊ शकत नाही. तू कुठे आहेस माझी सानू? कशी आहेस? आज मी किती असह्य झाले आहे. सावित्रीजींचे मन किंचाळू लागले. तेवढ्यात फोन वाजला. ते ऐकून सावित्रीजींचा श्वास रोखला गेला. आज त्यांच्यात फोन उचलण्याची आणि आपल्या मुलीबद्दल कोणाच्या तरी तोंडून वाईट बातमी ऐकण्याची हिंमत नव्हती. मग क्षणाचाही विलंब न लावता तनिषा धावत आत गेली आणि तिने फोन उचलला. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, हॅलो. तेवढ्यात दुसऱ्या बाजूने कोणीतरी एक मेसेज दिला. फोन ऐकताना तनिषाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि फोन ठेवल्यावर ती कपाळाला हात लावून जोरात रडली. तेवढ्यात रमेशजी पण घरी आले होते. रमेशजी आणि सुमित्राजींना तनिषाची अवस्था पाहून धक्का बसला. कोणाचा कॉल होता तनिषा? सावित्रीजींनी त्यांच्या घुसमटलेल्या घशातून मोठ्या कष्टाने तनिषाला विचारले. पण तनिषा काही बोलू शकली नाही. काहीतरी सांग, कोणाचा फोन होता? सर्व काही उघड असूनही रमेशजी आधीरपणे बोलले. मग तनिषाने आपल्या आईवडिलांना मिठी मारली आणि ती रडू लागली. ती रडत म्हणाली, देवाने आपलं ऐकलं आहे बाबा. दीदी एकदम बरी आहे. काय? तू खरं बोलतेस ना तनिषा? सावित्रीजींच्या कोमजलेल्या चेहऱ्यावर आता हसू उमटले. हो आई, दीदी काल संध्याकाळीच छकुलीला घेऊन महिला आयोगात पोहोचली होती. दीदी तिथे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि आयोगाच्या मदतीने तिने तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली आहे. हेच सांगायला त्यांनी कॉल केला होता, जेणेकरून आपण तिची काळजी करू नये. जे ऐकताच रमेशजी लगेच उठले आणि घराच्या बाहेर जाऊ लागले. तेव्हा सावित्रीजी म्हणाल्या, कुठे जात आहात? आपली मुलगी सानिकाला घरी आणण्यासाठी. देवाने आपल्या चुका सुधारण्याची संधी दिली आहे आणि मला ही संधी आता वाया घालवायची नाही. समाज काय म्हणतो याने मला काही फरक पडत नाही. असे बोलून रमेशजी घरातून निघून गेले आणि दुपारी आपल्या लाडक्या मुलीला आणि नातीला घेऊन ते घरी परतले. आपली मुलगी सानिकाची अवस्था पाहून सावित्रीजींनी तिला मिठी मारली आणि त्या खूप रडल्या. तेवढ्यात रमेशजींना फोन आला. अभिनंदन रमेशजी, मुलाकडच्या मंडळींना तुमची मुलगी तनिषा आवडली आहे. तेव्हा रमेशजी म्हणाले, पण आता आम्हाला तनिषाचं लग्न करायचं नाही. आता मला माझ्या मुलीला पुढे शिक्षण द्यायचं आहे, जेणेकरून ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल. एवढं बोलून रमेशजींनी फोन ठेवला. सावित्रीजी आणि त्यांच्या दोन्ही मुली मोठ्या आश्चर्याने रमेशजीकडे बघत होत्या. कदाचित त्यांचा आपल्या कानांवर विश्वास बसत नसेल. मग रमेशजी म्हणाले, सानिका तुला शिक्षण शिकायचं आहे. आता तू UPSC परीक्षेची तयारी सुरू कर. मला माझ्या दोन्ही मुलींना या समाजात अभिमानाने डोकं उंच करून चालताना पाहायचं आहे. रमेशजी हे बोलण्याच्या अगोदर दोन्ही मुलींनी हसून त्यांना मिठी मारली. जवळपास 6 महिन्यानंतर सानिकाचाही हितेशपासून घटस्फोट झाला. सानिका तिच्या परीक्षेच्या तयारीत व्यस्त होती. पाहता पाहता 4 वर्ष निघून गेले. आज सानिकाच्या घटस्फोटाला 4 वर्ष उलटून गेल्यावर एकेकाळी हुंड्यासाठी पत्नीचा छळ करणारा हितेश आता त्याच्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी भटकत होता. सानिकाला तिच्या सासरच्या मंडळींनी जशी वागणूक दिली होती, अगदी तशीच वागणूक तिच्या नंदेच्या सासरचे लोक हितेशच्या बहिणीला देत होते. हितेश जेव्हा आपल्या बहिणीच्या सासरच्या लोकांविरुद्धची याचिका घेऊन आई आणि बहिणीसह SP ऑफिसमध्ये पोहोचला, तेव्हा SP साहेब ऑफिसमध्ये नव्हते. हितेशची आई आणि बहीण तिथल्या खुर्चीवर बसल्या आणि हितेशने आपला अर्ज समोरच्या टेबलावर ठेवला. काही वेळाने SP गणवेशातील एक महिला वेगवान पावलांनी चालत तिथे आली आणि समोर असलेल्या खुर्चीवर ती बसली. त्या महिलेला पाहून हितेशच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण SPच्या खुर्चीवर बसलेली ती महिला दुसरी कोणी नसून त्याचीच पत्नी सानिका होती. सानिकानेही त्याला ओळखले. तिने त्याच्याकडे पाहिले आणि हितेशच्या बहिणीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर निळ्या काळ्या खुणा असल्याचं पाहिलं. तिला पाहताच सानिकाला तिचा भूतकाळ आठवला. सानिकाच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येण्याच्या मार्गावरच होते. पण
मग स्वतःवर नियंत्रण ठेवत सानिकाने तिच्या टेबलावर ठेवलेला कागद अनोळखी माणसासारखा उचलला आणि वाचायला सुरुवात केली. दरम्यान हितेशची आई आणि बहिणीची अशी अवस्था झाली होती जणू त्यांना कापले तरी रक्त येणार नाही. काही वेळानंतर सानिका म्हणाली, हे हुंडा प्रकरण आहे तर तुझ्या बहिणीला मारहाण होत आहे आणि त्यांना त्यांच्या पालकांच्या घरून पैसे आणण्यास सांगितले जात आहे. आजकाल या सगळ्या गोष्टी आपण रोज ऐकतोय. खरं आहे ना मिस्टर हितेश? हितेशच्या डोळ्यात बघत सानिका म्हणाली. हितेश मात्र घामाने भिजला होता. लाजेने डोळे खाली करत तो तिथून उठला आणि क्षणात सर्वजण तिथून निघून गेले. पोलीस हवालदाराने त्यांना मागून आवाज दिला, पण ते मागे परतला नाही. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.